शेव घ्यायला जमल ना? जमल की. होय. ते जरा तरी कमीच भरले आपण जरा. मी एक पुढं. वरती नारळाला फक्त एक हात असा वरती हे करा म्हणजे काय प्रॉब्लेम. माय व्हिडिओ करणार आहे का तो? हो. काका चला बाहेर मग तुम्ही. एकानं किरसुनी, एकानं हळदी कुंकवाचं ताट, एकानं हा बाबा इथे इकडं. अरे बाबा तुम्ही हे घ्या या इकडे ताट किरसुनी घ्या. किरसून घ्या. हातात घे की नाणी. आतमध्ये दे. हळदी कुंकू वगैरे घ्या ते का? नाही हळदी कुंकाचा घ्या ते राहू द्या तिथं. हा. किरसुनी घ्या म्हणा त्यांना. नाणी किरसून घे. देऊ का मी उचलून? अशी करायची. हळदी कुंकू कपाळाला लावा ते. नाही इकडे का नामोडा त्यांना. थांब थांब थांबा थांब. थांबा. त्यांना नामोडा. नाही तुम्ही मागवा. सगळ्यांना नामोडा झाला वडा तिथं काकांना वगैरे मागं सगळ्यांना. मागं करा मागं. ही पहिली आली पाहिजे. हे येणार त्यांच्या चालते असू दे. काय नाही तसं. हो वा. तसं काही पहिले हे दोघे येणार पाठीमाग तुम्ही परत पाठीमाग काका मामा हे घ्या फुलाचं वगैरे. आपण आले दोन सगळ्यांच्या हातात काय ना काय ना. काका तुमच्या हातात हे पाणी आणि पंचामृत. ओके चालेल. आणि बरं एक हे ठेवूया आपण. अगं हे फिरवा असं पुढे करा तोंड फिरवायची तोंड फिरवून फिरवायचं आहे. ठीक आहे. आणि येताना काय करायचं उजवं पाऊल टाकूनच फक्त आतमध्ये याचं. आलं लक्षामध्ये? थांबा एक मिनिट. हा ठीक आहे. सांगितल्यानंतर ओम यजमान सार्थ साम जय नम पार्वती पते शिव हर हर महादेव. ओम पंचानम जगत भूतानाम पंचसूत्र पंचसूत्र कृत वंदे माझ्या पाठ्यमागणी याचं त्रैलोक्य संपदाने समोरीकरण सर्व कार्येषु वंदे धारे शंभु सर्व पाप नाशम तर्ककार सदालेख स्मृतिक भीते चित्रानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहूत प्राकृते शास्त्रपारगः सा धर्मचारिणी शंभो प्रणमामि परमशिवम्. ओम यजमानस्याते वागर्थायु संप्रत्ते वागर्थ परिवृत्ते जगतोऽपि वन्दे पार्वती परमेश्वर. गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुपाद परमात्मने सुभे नमो नमः. नामानि या ब्रह्मणे महात्मना सर्व कार्येषु तुला हळदी कुंकू लावाय परत. विद्या बलमदेव बलम न देवा तुम्ही परदेश दृष्टाई लाभतेशा जयतेशा कुरुदेशा पराजयः ये तेषा गौरी परव मंगळातना शिवा. ओम यजमानस्यार्थ नमः शिवाय शांताय नमः सोमाय शंभवे नमः शिवाय कल्याणी नमो नमः. एवढा देव आहेत ते देव या पाटावरती इकडं तोंड करून ठेवायचे आहे. इकडं हा ठेवायचं. हाय असं ठेव. हा हो इकडं फिरवून ठेवायचं. ह्याच्यातनं काढून ठेवायचं. ह्याच्यातनं काढून ठेवायचं. हे ठेवायचं सोपं. सोपच ठेवायचं सगळं. हो हे गाव किचन कट्ट्यावरती ठेवून द्या. पंचामृत तांब्या इथं ठेवा. कळशी पण किचन मध्ये ठेवून द्या. आणि केरसुनी सुद्धा किचन मध्ये. अन्न हे जरा एक मिनिट ठेवा अन्न याच्यामध्ये. सगळं बाहेरचा आतमध्ये घेतो. ओके चालेल. आता काय करायचं तुम्हाला